नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 24 एप्रिल बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। आषाढी वारीची वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात। यंदाच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 29 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। 17 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। शिक्षण संचालनालयाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे। विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होणार आहे। शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व शाळांची सन 2024ची उन्हाळी सुट्टी आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या समस्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी मित्र ही अभिनव संकल्पना राबवली आहे। मुंबईसह राज्यातील काही प्रमुख थांब्यांवर प्रवासी मित्रांची नेमणूक होणार आहे। 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत विभागीय कार्यालय व विभागीय कार्यशाळेतील सर्व पर्यवेक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रवासी मित्र म्हणून करण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, यावर्षी पावसाच्या सरी उत्तम बरसणार आहेत। पावसाळ्यातील या 4 महिन्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीपेक्षा 106% पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे। हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेच्या दरम्यान ही माहिती दिलेली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वेगवेगळ्या कारणासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत। उन्हाळा वाढत असताना पाण्याची टंचाई लक्षात घेत प्रवाशांना पाण्यामुळे कोणत्या अडचणी येऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन तयारी करत आहे। याबाबत पुणे विभागीय पाणी समितीची बैठक पुणे येथे पार पडली। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला। दरम्यान उन्हाची तीव्रता आणखी वाढू लागल्याने अनेक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा गडद होताना दिसत आहेत। काही जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, तर काही जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ आली आहे। दरम्यान राज्यात भीषण पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची गंभीर परिस्थिती जाणवत असताना राज्य सरकार नेमकं काय करत आहे यावर आता जनसामान्यात प्रश्न उपस्थित केला जात आहे।